घाटंजी भीषण अपघात, अल्पवयीन दुचाकी स्वाराची महिलेला जोरदार धडक, रुग्णसेवकांनी दाखवली तत्परता. घाटंजी शहरातील यवतमाळ मार्गावर 20 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:20 सुमारास एक गंभीर अपघात घडला. गिलानी कॉलेज समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अल्पवयीन दुचाकीस्वाराने साईधाम परिसरात आपल्या मुलासह शतपावलीसाठी निघालेल्या महिलेस जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून दुचाकी चालवणारा अल्पवयीन मुलगाही गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर काही क्षणातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. यावेळी रुग्णसेवक म्हणून ओळख असलेले मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विलक्षण तत्परता दाखवत जखमींना तात्काळ मदत केली. कोणतीही वेळ न दवडता त्यांनी दोन्ही जखमींना घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर जखमांची तीव्रता लक्षात घेऊन दोघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार जखमी महिलेचे नाव श्वेता प्रशांत बच्चेवार, साईधाम सोसायटी घाटंजी असे असून दुचाकीस्वार मुलगा रोहित प्रभुदास राठोड, इस्तारी नगर घाटंजी असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे घाटंजी शहरात अल्पवयीन आणि बेदरकार दुचाकीस्वारांचा वाढता वेग आणि त्यातून निर्माण होणारा धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्यक्षात कितपत उपयोग होतो असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. घाटंजीकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आणि नगर परिषद याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अशा संकट काळात मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी.